हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2025 च्या या व्हिडिओ सिरीज मध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये सिटिंग अरेंजमेंट म्हणजे बैठक व्यवस्था या टॉपिकवरील महत्त्वाचे एमसीक्यू, त्यांचे आन्सर्स आणि आन्सर्स डिटेल एक्सप्लेनेशन पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटीची जी लाईव्ह बॅच आहे ती आम्ही ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू केली आहे. ही बॅच 13 तारखेपासून सुरू करण्यात आलेली आहे. या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस मिळणार आहेत. संपूर्ण अभ्यासक्रमावरती व्हिडिओ लेक्चर, अपडेटेड नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट तसेच 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिले जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही बॅच जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून त्यामध्ये तुमच्या मोबाईल नंबरने रजिस्टर करा आणि तिथे तुम्ही हा कोर्स सर्च करून परचेस करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आजच्या व्हिडिओला. 5 मित्र एका बाकावर बसलेले आहेत. ए हा बीच्या डावीकडे आहे पण सीच्या उजवीकडे आहे. डी हा बीच्या उजवीकडे आहे पण ईच्या डावीकडे आहे. तर टोकाला कोण आहे असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, सिटिंग अरेंजमेंट किंवा बैठक व्यवस्था या प्रकारच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला पहिले क्वेश्चन मध्ये सिटिंग अरेंजमेंट दिलेली असते, काही क्लू दिलेले असतात आणि तुम्हाला तुमचं लॉजिक यूज करून ती सिटिंग अरेंजमेंट इथे शोधावी लागते आणि त्याच्यावरून तुम्हाला तुमच्या क्वेश्चनचं आन्सर मिळतं. तर मित्रांनो, आपण सुरुवातीला पाहूया तिथे काय दिलं आपल्याला. 5 मित्र एका बाकावर बसलेले आहेत, म्हणजे टोटल 5 मित्र आहेत. ए बी सी डी ई. ए हा बीच्या डावीकडे आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला पहिली केस दिली आहे ए आणि बीच्या बाबतीत. तर ए हा बीच्या डावीकडे आहे. आता जर आपण इथे बी कन्सिडर केला तर बीची उजवी बाजू ही होईल, बीची डावी बाजू ही होईल. तर मग ए जो बसलाय तो बीच्या डावीकडे बसलाय. आता हा बीच्या डावीकडे ए आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पण सीच्या उजवीकडे आहे. आता सीच्या उजवीकडे ए आहे म्हणजे जर इथे सी बसला असेल तर त्याच्या उजवीकडे ए बसला असेल. आता या दोन केस आपण कंबाईन करू शकतो. इथे बी बसला होता, त्याच्या डावीकडे ए बसलाय पण ए हा सीच्या उजवीकडे बसलाय, म्हणजे ऑब्विसली सी इथे आहे. डी हा बीच्या उजवीकडे आहे, डी हा बीच्या उजवीकडे आहे. तर डी हा बीच्या उजवीकडे बसला आहे. तर आपल्याला सुरुवातीला सांगितलं होतं बीच्या डावीकडे ए बसलाय, आता सांगितलंय बीच्या उजवीकडे डी बसलाय. तर मग इथे उजवीकडे आपण डी कन्सिडर करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला सांगितलंय पण तो जो डी आहे तो ईच्या डावीकडे आहे. आता डी ची उजवी बाजू जी आहे ती ही आहे इकडे या साईडला, आणि जर इथं ई असेल तर ऑब्विसली ईच्या डाव्या बाजूला इथे डी असणार आहे. म्हणून यांची जी सिटिंग अरेंजमेंट जी असणार आहे ती अशा पद्धतीने असणार आहे. सी ए बी डी आणि ई. तर या साईडला लेफ्ट आहे आणि या साईडला राईट आहे. तर याच्यावरून आपल्याला काय प्रश्न विचारलाय, टोकाला कोण आहे. ठीक आहे, तर आपण टोकाला जर पाहिलं तर लेफ्ट टोकाला किंवा डाव्या एक्स्ट्रीमला सी आहे आणि उजव्या टोकाला म्हणजे उजव्या एक्स्ट्रीमला ई आहे. त्याच्यामुळे सी आणि ई याचं करेक्ट आन्सर असणार. इथे आपल्याला ऑप्शन मध्ये दिलं ऑलरेडी, ऑप्शन ड किंवा ऑप्शन डी, सी अँड ई. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपल्याला आन्सर्स काढायचे. सेटिंग अरेंजमेंट दिलेली असेल, कोण कुठे बसलंय ते पाहायचंय, त्याच्यावरनं लॉजिक लावायचंय आणि जे तुम्हाला क्लू दिले आहेत त्याच्यावरनं तुम्हाला ती सेटिंग अरेंजमेंट डिझाईन करायची आणि आन्सर काढायचंय. ठीक आहे, चला मग आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. इन अ कॉलेज पार्टी 5 गर्ल्स आर सिटिंग इन अ रो. एक कॉलेज पार्टी मध्ये 5 मुली रो मध्ये बसलेल्या आहे. पी इज टू द लेफ्ट ऑफ एम, ही पहिली केस दिली आहे. त्याच्यानंतर दुसरी केस दिली आहे, पी इज टू द लेफ्ट ऑफ एम अँड टू द राईट ऑफ ओ, ही पहिली केस दिली आहे. त्याच्यानंतर आर इज सिटिंग टू द राईट ऑफ एन बट टू द लेफ्ट ऑफ ओ, ही दुसरी केस दिली आहे. हु इज सिटिंग इन द मिडल, हा क्वेश्चन विचारलाय आपल्याला. आता इथे आपल्याला दिलंय पी ही एमच्या डावीकडे आहे आणि ओच्या उजवीकडे आहे. आता पी एमच्या डावीकडे आहे म्हणजे पीच्या उजव्या बाजूला एम आहे आणि ओच्या उजवीकडे आहे म्हणजे पीच्या डाव्या बाजूला ओ असणार आहे, ओपीएम. आर ही एनच्या उजवीकडे आहे पण ओच्या डावीकडे आहे. इथे ओची डावी बाजू ही आर झाली, आरच्या लेफ्टला इथे एन असणार आहे. म्हणून एन आर ओ पी एम ही यांची सिटिंग अरेंजमेंट असणार आहे.
तर आपल्याला जो प्रश्न विचारलाय मधोमध कोण बसलेला आहे, तर आपण इथे पाहू शकतो मधोमध म्हटल्यानंतर हे 5 लोक आहेत टोटल, इकडचे 2 आणि इकडचे 2 जर सोडले तर सेंटरला ओ बसलेले, त्यामुळे ऑप्शन ए याचा करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे मित्रांनो, चला आता पुढचा प्रश्न आपण पाहूयात. 5 boys A, B, C, D, E are standing in a row. D is on the right of E, B is on the left of E, but on the right of A, D is on the left of C, who is standing on the extreme right, who is standing in the middle. तर प्रश्नामध्ये 5 मुलं दिलेत आपल्याला ABCDE, एका रांगेत उभे आहे. डी हा ई च्या उजवीकडे आहे. आता डी ची जी पोझिशन आहे ती आपल्याला दिली, डी हा ई च्या उजवीकडे आहे, म्हणजे इकडे ई असेल. त्याच्यानंतर बी हा ई च्या डावीकडे आहे. आता ई ची डावी बाजू ही झाली, म्हणून बी हा ई च्या डावीकडे आहे, पण ए च्या उजवीकडे आहे, म्हणजे बी च्या शेजारी ए असेल. त्यानंतर डी हा सी च्या डावीकडे आहे, जो टोकाला उभा आहे, म्हणजे सी टोकाला आहे आणि त्याच्या डाव्या बाजूला डी हा आहे. तर मग इथे डी सी कडे टोकाला आहे, म्हणजे ए बी ई डी सी ही यांची सेटिंग अरेंजमेंट असणार आहे. तर आपला प्रश्न विचारलाय मधोमध कोण उभा आहे. आपल्याला तर क्लिअरली दिसतंय सेंटरला ई उभा आहे, त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, ई हा सेंटरला उभा आहे, मधोमध आहे. ठीक आहे मित्रांनो, आपण आता पुढचा प्रश्न पाहूयात. There are 5 different houses A to E in a row. A is to the right of B and E is to the left of C and right of A. B is to the right of D. Which of the house is in the middle? 5 वेगवेगळी घरे आहेत A ते E, एका रांगेत आहेत. A हे B च्या उजवीकडे आहे, E हे C च्या डावीकडे आहे आणि A च्या उजवीकडे आहे. B हे D च्या उजवीकडे आहे, तर मधोमध कोणते घर आहे हे आपल्या प्रश्नामध्ये विचारले. तर 5 वेगवेगळी घरे ए ते ई एका रांगेत आहे. ए हे बी च्या उजवीकडे आहे, तर बी च्या उजवीकडे ए आहे सांगितलंय, आणि ई हे सी च्या डावीकडे आहे. आता ई जे आहे ते सी च्या डावीकडे सांगितलंय आणि ए च्या उजवीकडे आहे. तर मग आता ए ची उजवी बाजू ही झाली, इथे ई असेल आणि इथे सी असेल. बी हे डी च्या उजवीकडे आहे, म्हणजे बी डी च्या शेजारी असणार आहे, पण आपल्याला सांगितलंय काय, बी हे डी च्या उजवीकडे आहे. मग इथं दिसतंय आपला डी इकडे आणि त्याच्या उजवीकडे बी असणार आहे. तर मधोमध कोणते घर आहे. तर आपण या अरेंजमेंट वरून पाहू शकतो की मधोमध आपल्याला ए हे घर दिसतंय, त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन ए किंवा ऑप्शन अ, ए घर हे मधोमध आहे. ठीक आहे, इथे आपला प्रश्न दिलाय 5 boys A, B, C, D and E are sitting in a row. A is to the right of a B and E is to the left of a B, but to the right of a C. A is to the left of a D, who is second from the left hand. 5 मुलगे A, B, C, D आणि E एका रांगेत बसले आहेत. A हा B च्या उजवीकडे आहे, तर A जो आहे तो B च्या उजवीकडे सांगितलाय, म्हणजे A च्या डावीकडे B असणार. तर A हा B च्या उजवीकडे बसलाय. त्याच्यानंतर E हा B च्या डावीकडे आहे. आता ई हा बी च्या डावीकडे बसलाय, पण सी च्या उजवीकडे आहे, म्हणजे इकडे सी असणार. ए हा डी च्या डावीकडे आहे, तर ए हा डी च्या डावीकडे आहे. तर डावीकडून दुसऱ्या स्थानावर कोण आहे. आता ही लेफ्ट आहे, ही राईट आहे. डावीकडून दुसऱ्या स्थानावरती आपल्याला दिसतं हे पहिलं आणि हे दुसरं, तर दुसऱ्या स्थानावरती ई हा मुलगा बसलेला आहे. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन सी, ई मुलगा डावीकडून दुसऱ्या स्थानावरती आहे. हा सेकंड फ्रॉम द लेफ्ट एंड आहे. ठीक आहे मित्रांनो, तर विद्यार्थी मित्रांनो हे होते सेटिंग अरेंजमेंट म्हणजे बैठक व्यवस्था या टॉपिकवरील काही महत्त्वाचे MCQ. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. अशाच व्हिडिओसाठी ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. आणि आमची जी 13 जानेवारी पासून LLB 3 इयरची लाईव्ह बॅच सुरू झालेली आहे, ती बॅच जॉईन करण्यासाठी दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती मेसेज करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून तिथे तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता. तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन करत राहा. थँक्यू.